नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही 2025 मध्ये म्युच्युअल फंड एस-आय-पी सुरू केली असेल, तर खूप शक्यता आहे की आज तुमचे रिटर्न्स निगेटिव्ह असतील आणि हे पाहून अनेक गुंतवणूकदार गोंधळून गेले आहेत. आपण सगळे म्युच्युअल फंड्सकडून दरवर्षी 20, 25 किंवा 30% रिटर्न्सची अपेक्षा ठेवतो. पण प्रत्यक्षात मागे 1 वर्ष पाहिलं तर अनेक फंड्स एफ-डीपेक्षाही कमी रिटर्न देतात. मग प्रश्न असा पडतो, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणं चुकीचं आहे का? की आपणच काहीतरी चूक करत आहोत? चला, तर मग सर्वात आधी समजून घेऊया, लोक म्युच्युअल फंड्समध्ये कोणत्या सामान्य चुका करतात. पहिली मोठी चूक. पहिली मोठी चूक म्हणजे फक्त अलीकडे रिटर्न्स पाहून फंड निवडणे. जे फंड काल चांगले परफॉर्म करत होते, तेच उद्या पण करतील याची कोणतीही खात्री नसते. दुसरी चूक म्हणजे शॉर्ट टर्म विचार. इक्विटी म्युच्युअल फंड्स हे 1-2 वर्षासाठी नसतात. थोड्याच काळात एक्झिट केल्याने कंपाऊंडिंग पूर्णपणे तुटते. तिसरी चूक म्हणजे ओव्हर डायव्हर्सिफिकेशन. 3 ते 4 फंड्सऐवजी 10, 15, 20 फंड्स ठेवणे. यामुळे कंट्रोल राहत नाही आणि रिटर्न्स डायल्यूट होतात. चौथी आणि सर्वात धोकादायक चूक म्हणजे वारंवार फंड्स बदलणे. आज जो फंड चांगला वाटतो, उद्या तोच अंडर परफॉर्म करतो आणि आपण पुन्हा स्विच करतो. म्युच्युअल फंड निवडण्याआधी सर्वात आधी स्वतःला समजून घ्या. तुमचं गोल काय आहे? हा पैसा कधी लागणार आहे? आणि तुम्ही किती रिस्क घेऊ शकता? खरं सांगायचं तर इक्विटी म्युच्युअल फंड्समधून दीर्घकाळात साधारण 12 ते 13% CAGR इतकाच रिअलिस्टिक रिटर्न अपेक्षित असतो. कधी जास्त, कधी कमी, पण लिनियर कधीच नाही. यात सगळ्या समस्यावर एक सोपा उपाय आहे. इंडेक्स फंड्स. इंडेक्स फंड म्हणजे मार्केटला फॉलो करणारा फंड. ना अंदाज, ना भावनांचा खेळ. फक्त मार्केट बरोबर चालणारी गुंतवणूक. इंडेक्स फंड्स का काम करतात? पहिलं, कन्सिस्टन्सी. दुसरं, खूप कमी खर्च. आणि तिसरं, मनशांती. कारण इथे कम्पेअर करण्याची गरजच नसते. तुमच्याकडे 3 चांगले ऑप्शन्स आहेत. निफ्टी 50, निफ्टी 100 आणि निफ्टी लार्ज मिड कॅप 250. जो फंड कमी एक्सपेन्स रेशो देतो, तो निवडणे नेहमीच शहाणपणाचं. मार्केट खाली येतो तेव्हा पण एस-आय-पी. भावनाऐवजी डिसिप्लिन. मार्केट करेक्शनच्या वेळी थोडी एक्स्ट्रा गुंतवणूक म्हणजे टॉप अप एस-आय-पी हे सोपं नाही, पण लॉंग टर्म रिटर्न वाढवण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड्स इंटेलिजन्सला नाही तर बिहेवियरला रिवॉर्ड देतात. शांत राहा, डिसिप्लिन राहा आणि वेळेला तुमचं काम करू द्या. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा. अशाच फायनान्स विषयावर मराठीत माहिती मिळवण्यासाठी KRS मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि काळजी घ्या. जय महाराष्ट्र.